माझं नाव सुचिता कांबळे आहे आणि आम्ही गोव्याहून आलो आहे, ते पण आमच्या मुलासाठी, म्हणजे त्याच्या फ्युचरसाठी. माझा नवरा व्हिडिओज तुमचे बघत होता सर. मार्केटचं तर मला खूप चीड होती, कारण माझ्या नवऱ्याने पुष्कळ पैसे मार्केटमध्ये घालवले. जवळजवळ मला वाटतं 20-25 लाख तर घालवलेलंच एवढ्या वर्षात. पण मला पण तेवढं हे नाही, मी अंगुठाच्या, माझं एज्युकेशन क्वालिफिकेशन BCom आहे, पण मार्केटमध्ये मी 0 आहे. पण तुमच्याकडे तुम्ही जेवढं हे सांगितलं ना, त्यात मला आता खूप इंटरेस्ट आला आहे. आणि ते पेपर ट्रेडिंग काय म्हणतात ना, ते मी आता विचार केला आहे. परवा आम्ही पोचणार, मग मंडेपासून मी ते स्टार्ट करणार आहे. गोव्यात पोचल्यावर, घरी पोचल्यावर. आता आम्ही आमच्या मुलासाठी ट्रेनिंगसाठी आलो आहे, पण खरंच खूप बरं वाटलं. त्याला पण इंटरेस्ट आला आणि खरंच मला एक खरं तर वाटलं बरं. कारण काय, माझा नवरा रोज कुठले व्हिडिओज लावायचा ना, तर मला चीड यायची. 1-2 वेळा तुमचा व्हिडिओ लावला ना, तर मला खूप बरं वाटलं. म्हटलं चल जाऊया, काहीतरी करूया, काही असू दे. कारण हे खरंच काहीतरी सांगतात ना, ते प्रामाणिकपणे सांगतात असं मला वाटलं. तुमचा व्हिडिओ बघून तर आमच्याकडे व्हिडिओज रोज चालू असतात, पण जेव्हा मी तुमचा व्हिडिओ बघितला ना सर, 1-2 व्हिडिओज, 1-2च बघितले, पण खरंच मला खूप बरं वाटलं की हे सच्चा माणूस आहे, ह्याच्याकडे एकदा तरी जायलाच पाहिजे. आणि ह्याच्या पुढे जेव्हा कधीतरी ट्रेनिंग असेल ना, तर एवढ्या दूरून काय होईना, पण आम्ही येऊ. मी ह्यांना सांगितलं आम्ही इथंच थांबू सरांजवळ, तिथून शिफ्ट, गोव्यावरून इथून शिफ्ट होऊ, इथंच थांबू थोडा वेळ सरांजवळ. कारण काय, मला माझ्या मुलाला पण बरं होणार त्याच्या फ्युचरसाठी. माझा मुलगा आता 18 इयर्सचा आहे, 12thला आहे, म्हणजे पुढे मग फ्युचर एज्युकेशन मग ह्याच्यातच त्याला कंटिन्यू करू दे, असं माझा विचार आहे. थँक्यू सर, खरंच बरं वाटलं, खूप इंटरेस्ट आहे.